स्वार्धादीच चतुर्धाराधना फलम क्रमेणाहम ध्रुवम वक्षे स्वस्वरूपोपलब्धये. नमो सुजिनो नमो स्वच. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी विरचित मरणकंडिका या ग्रंथाची वाचन चालू आहे. आणि सकाळच्या भागामध्ये आचार्य भगवंतांनी अतिशय सुंदर विषय आपल्यासमोर प्रस्तुत केला की 5 जे मुनी आहेत त्या मुनींचं वंदन केलं होतं की त्या मुलींच्या संसर्गामध्ये जायच नाही असं वर्णन आचार्य भगवंतांनी केलं होतं. आणि आचार्य भगवान आता परत त्याच गाथेला पुष्ट करण्यासाठी 348 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून सांगणार आहेत. कषाया कुलचित्तानां पार्श्वस्थानां दुरात्मना भुजंगानामिव त्याज्य संगच्छिद्र गवेशिनाम. तर आचार्य भगवान इथं काय म्हणतात, जैसे सर्पों का संवाद सदा ही त्याज है वैसे ही कषाय से आकुले चित्त वाले दुष्ट स्वभावी और पर छिद्रान्वेषी पार्श्वस्थ मुनियों का संवाद सर्वदा छोड़ने योग्य है. म्हणले सकाळी जे सांगितलं होतं, ज्याप्रमाणे भयंकर सर्प असतात त्यांचा संवासात गेल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, त्यांचा दंशच मिळणार आहे. तसं जे पार्श्वरचं आधी आणि कषायानं आकुले चित्तवाले जी मुनी आहेत त्या मुनींच्या दुष्ट स्वभावी किंवा दुसऱ्यांचे विद्वेषी असणारे असे पार्श्वस्थ आदी मुनी आहेत त्यांचा संवादसुद्धा सर्वदा सोडण्यायोग्यच आहे म्हणून सांगायला सकाळी अतिशय सुंदर कथन केलं होतं. आणि परत आचार्य भगवान काय म्हणतात पुढच्या गाथेमध्ये, पार्श्वस्थ मुनियों के संपर्क से हानी. म्हणजे पार्श्वस्थ आदी मुनी आहेत त्यांचा संपर्क केल्यामुळं काय नुकसान होणार आहे आमचं हे पुढच्या गाथेमध्ये सांगतात. लज्जाम जुगुप्सनम योगी पारंबम निर्विशंकताम आरोहन प्रिय धर्मापी क्रमेणेत्यस्तती तन्मयः. तर आचार्य भगवान इथं काय म्हणतात, पार्श्वस्थ साधु की संगति करते समय पहले लज्जा और ग्लानि करता है, पश्चात धर्मप्रेमी साधु भी क्रमशः लज्जा आदि को छोड़कर परिग्रह आदि में निशंक होकर तन्मयतापूर्वक प्रवृत्ति करने लगता है. म्हणजे काय सांगितले बघा, पार्श्वस्थ साधूची संगती करताना तो नाही पहिला लाजतोय, ग्लानी करतोय, परंतु ज्यावेळी संगती झाल्यानंतर धर्मप्रेमी साधू जो रत्नत्रयी मार्गामध्ये दृढ आहे तो सुद्धा नाही त्यांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर लज्जा आधी सोडून परिग्रहामध्ये लिप्त होते. आणि परिग्रह आणि आपली चर्या विपरीत परिस्थितीनं करतोय आणि कषायपूर्वक सगळ्या प्रवृत्ती त्याच्या असतात आणि त्या गोष्टी करतोय म्हणून सांगितले. तर आता आचार्य भगवान प्रश्न काय करल्यात, धर्मप्रिय साधू लज्जा आधी कैसे करता है. धर्मप्रिय जो रत्नत्रयमध्ये स्थिर आहे, ज्याचं चारित्र्य चांगलं आहे, तो लज्जा आधी कसं करतोय हे विचारलं. तर सांगतात, धर्मप्रिय अर्थात अपने चारित्र में दृढ़ साधु भी जब पार्श्वस्थ आदि साधुओं के संसर्ग में आने लगता है तब सर्वप्रथम तो उसे लज्जा आती है कि इनका आचरण आगम विरुद्ध है. काय म्हणतात बघा, मैं इनके पास कैसे बैठूं, मेरे हितैषी मुझे यहाँ देखकर क्या सोचेंगे, इस प्रकार लज्जा करता है. किंतु बार बार साथ में बैठने उठने से लज्जा दूर हो जाती है, पश्चात अधिक संपर्क बढ़ जाता है, तब उनका असंयमपूर्ण आचरण दृष्टिगत होता है, तब उसे असंयम के प्रति ग्लानि उत्पन्न होती है कि मैं इस अमूल्य संयम का नाश करने में कैसे उद्यत हो, यह मेरा व्रत नाश का कार्य तो दुखदायक और दुरंत संसार में गिराने वाला होगा इत्यादी. म्हणजे काय झाले बघा, धर्मप्रिय याचा अर्थ काय माहिती काय, चारित्र्यामध्ये दृढ असणारा साधू. जो चारित्र्यामध्ये दृढ असणारा साधू पार्श्वत आधी साधूच्या संसर्गामध्ये किंवा संपर्कामध्ये गेला, संगतीमध्ये गेला, तर तो पहिला काय लज्जाला मनामध्ये भाव येतात की ह्यांचं आचरण तर आगमाविरुद्ध आहे, आगमाविरुद्ध आचरण करल्यात, मी त्यांच्याजवळ कसं जाऊन बसो. आणि ते काय माझ्या जवळचे नाही जे चांगले त्यागे चारित्र करणारे ते माझ्याविषयी काय विचार करतील असा लज्जाला तो प्राप्त होतोय. आणि या प्रकारची लज्जा करून परंतु सारखं त्या पार्श्वस्थ आधी साधूंच्यात नाही बसल्यामुळं उठल्यामुळं त्याची लज्जा दूर होत्या आणि जास्त संपर्क वाढल्यामुळं त्याचं असंयम आचरण त्या डोळ्यासमोर सारखं दिसायला लागते ना त्यांच्या सानिध्यात बसल्यामुळं. त्यावेळी काय होतंय, असंयमाप्रती जी ग्लानी उत्पन्न होत होती ती आता ती ग्लानी निघून जाते आणि नाही संयमाचा नाश व्हायला चालू होतोय हळूहळू. कारण की यामुळं मग या सगळ्या गोष्टीमुळे त्याचा व्रत नाश व्हायला चालू होते, याच्यामुळं दुःख द्यायला चालू होते आणि दुरंत संसारामध्ये तो
पडून जातोय म्हणून सांगितले. एक गोष्ट लक्षात घ्या, महत्त्वाची गोष्ट इथं आचार्य भगवान काय सांगाल्यात की अशा साधूंच्या संगतीत गेल्यानंतर ठीक आहे की ज्या या साधूंचं वर्णन आचार्य भगवंतांनी केलं आहे, असा गेल्यानंतर लज्जा म्हणजे काय, धर्मप्रिय साधू लज्जाला प्राप्त होते याचा अर्थ काही ग्लानी निर्माण होते, कारण की याचं आचरण तर धर्माच्या विरुद्ध आहे आणि धर्माच्या विरुद्ध आचरण असल्यामुळे या गोष्टी किती प्रमाणात त्याला करायला मिळतील आणि त्याच्यामुळे त्याला ग्लानी निर्माण होते की आगमाच्या विरुद्ध आचरण असून सुद्धा मी इथं चाललोय, माझ्याजवळचे जे चारित्रवान साधू आहेत ते काय विचार करतील, असा तो भावना आणतोय. आणि थोड्या वेळ मग त्यांच्याबरोबर बसणं उठणं झालं, कारण की आपण म्हणतोय की ज्यांच्या संगतीमध्ये जाणार आहे आपण तसं बनणार आहे. संयमी असेल तर संयमी बनणार आहे, क्रोधी असतील तर याचं चिंतन आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. त्यामुळं लज्जाशील याचा अर्थ काय आहे, लज्जाशील याचा अर्थ त्याच्या अंतरंगामध्ये की धर्माची विपरीतता बघून ग्लानी निर्माण होते, याला आचार्य भगवंतांनी लज्जाशील हा शब्द वापरलेला आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे म्हणून आचार्य भगवंतांनी म्हटलेलं आहे. परत म्हणतात, पश्चात बार बार असंयम प्रवृत्तिजन्य संपर्क से ग्लानी भी समाप्त हो जाती है, तब चारित्र नाशक नो कर्म चारित्र मोहनी कर्म की उदीर नामे कारण पड़ते हैं, जिससे चारित्र मोह प्रकृति के उदय की वर्षवर्तिता से अतिचारों की उपेक्षा करते हुए व्रत भंग रूप अनाचार के लिए उद्यत हो जाता है, तथा व्रत भंग होते ही वह साधु आरंभ परिग्रह आदि में मन से तन्मय होने लगता है. आणि काय सांगितले बघा, त्यानंतर नाही ती असंयमाची प्रवृत्ती आहे किंवा त्या संपर्काची ग्लानी आहे, ती ग्लानी सुद्धा समाप्त होते. सारखं त्यांच्यात बसल्यानंतर, जे पार्श्वस्थ आधी साधू आहेत त्यांच्यात बसल्यानंतर ती समाप्त झाल्यानंतर मग चारित्राचं नाशक जे नौ कर्म चारित्र मोहनी कर्म आहे त्याची उदीर्ण झालेल्या उदीर्णामध्ये कारण पडतंय आणि चारित्र मोहाच्या प्रकृतीच्या उदयामुळं जे अतिचार आहेत ते अतिचार वाढत जातात आणि व्रतभंग त्या रूपामध्ये अनाचार सुद्धा अनाचारामध्ये उद्योग होतोय आणि त्याचे व्रतभंग होतात आणि तो साधू आरंभ आणि परिग्रहामध्येच आपलं मन रमवतोय की हेच मला चांगलं आहे, परिग्रह जेवढं वाढेल तेवढं चांगलं आहे, परिग्रह जेवढं गोळा करेल तेवढं चांगलं आहे, याच्यामध्ये त्याची प्रवृत्ती होऊन जात्या. याचं मूळ कारण त्यांनी सांगितले अशा संगतीमध्ये गेल्यामुळे अशा भावना होतात म्हणून. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं धर्मप्रिय साधूंनी की नाही अशा साधूंची संगती करायची नाही की त्यांच्यामुळं त्यांचा संयमाचा, त्यांच्या रत्नत्रयीचा आणि त्यांच्या साधनेचा भंग होईल, अशा साधूंची संगती करायची नाही हे आचार्य भगवान सांगायला. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. परत आणि आचार्य भगवान त्याच गाथेला पुष्ट करण्यासाठी अनेक 350 नंबरची गाथा दिल्यात. पहिल्या गाथा कंठस्थ करून आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. तेषु संसर्गत प्रीती विस्त्रभ्र परमस्तत ततो रतिस्ततो व्यक्तम संविघ्नोपी स्थिती तन्मय. तर आचार्य भगवान इथं काय म्हणतात, होय एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही प्रश्न विचारलाय तो पार्श्वस्थ आधी साधू आहेत नाही त्यांचे सकाळी वर्णन आलं, त्यांच्या चारित्रामध्ये काय काय परिग्रहाची कशी अवस्था त्यांनी सगळ्यांचे वेगवेगळे सांगितलं होतं. त्याच्यानुसार आहे, तुम्ही सकाळी नव्हता त्यामुळे तुम्ही जे 5 प्रकरण आहे ते वाचून घ्या, तुम्हाला कळेल. कारण की या गोष्टी काय आहेत माहिती का, आता एक गोष्ट लक्षात द्या, कुठली प्रवृत्ती नसताना सावकांची व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेला नुसतं पूर्ण करण्यासाठी या गोष्टी करतात, परंतु आपल्या व्यवस्थेसाठी किंवा आपल्या आजीविकासाठी करतात ते दोष आहे. काय म्हटलं मी, आपल्या स्वतःच्या आजीविकासाठी स्वतःच्या गोष्टीसाठी हे करणार आहे ते दोष आहे. परंतु एक धर्माचं कार्य आणि धर्म कार्य पुढे जाण्यासाठी श्रावकांची व्यवस्था व्हावी, सगळ्यांची व्यवस्था व्हावी यासाठी करत असेल तर दोष पूर्ण नाही. आणि त्याच्यामध्ये अहमपणाकने मी केले किंवा या गोष्टी मी केलेल्या आहेत, या गोष्टी माझ्यामुळे होणार आहेत अशा गोष्टी नसायला पाहिजे. एक कार्य, एक संकल्प, एक व्यवस्था धर्माची मी पूर्ण करले म्हणून करायचं आणि सोडून द्यायचं, त्यात गुंतून बसा होय म्हणलं, गुंतून बसायचं नाही, त्यात आपलं कर्तव्य पूर्ण झालं की संपला विषय. या गोष्टी अशा पद्धतीमध्ये जर असेल तर दोषास्पद आहे. आणि जर त्या गोष्टीमध्ये कुठलीही भावना नसेल, फक्त धर्माचं कार्य पूर्ण करायचं, धर्म कार्य पूर्ण झाल्यानंतर बऱ्याच श्रावकांची व्यवस्था, बऱ्याच साधूंची व्यवस्था होईल या अपेक्षेने केले तर ती गोष्ट दोषास्पद नाही. सगळं महत्त्वाचे काय माहिती काय, सगळं अवलंबन आहे ते भावनेवर अवलंबन आहे. कारण की कल्याण मंदिर स्तोत्रामध्ये आचार्य भगवंतांनी सुद्धा 38 नंबरच्या श्लोकमध्ये 3 नंबरची लाईन म्हणल्या,
यस्मात क्रिया प्रतिफलंतेनं भावशून्य. तर आचार्य भगवान काय म्हणलेले आहेत की कोणतीही क्रिया करायला आहे त्या क्रियेमध्ये जर भावना नसेल तर ती क्रिया शून्य आहे. तसं धर्माच्या क्रिया करत असताना आम्ही रत्नत्रयचं पालन करलोय, 4 आराधनापूर्वक जर आम्ही ते पालन करत असेल, अंतरंगपूर्वक असेल, तर ती क्रिया सार्थक आणि तर क्रिया सार्थक होणार नाही ना. 4 आराधना कुठल्या आहेत आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. बरोबर, या 4 आराधनांना कधी सोडायचं नाही आपण, ही गोष्ट महत्वाची आहे. या सगळ्या ग्रंथाचं सार आहे ते 4 आराधनाच आहे. तो आम्ही दुसऱ्या गोष्टींचं चिंतन, दुसऱ्या गोष्टींचं चिंता करण्याचीच आवश्यकता नाही. या 4 आराधनामध्ये आम्ही दृढ राहिलो, या 4 आराधना निर्वाह करत शेवटपर्यंत गेलो तर उत्तम सल्लेख नबी होणारच आहे. हे आचार्य भगवंतांचं कथन आहे. त्यामुळे या 4 आराधना करण्यात पाहिजे. सम्यक दर्शन आराधना, सम्यक ज्ञान आराधना, सम्यक चारित्र्य आराधना आणि सम्यक तप आराधना, ह्या 4 आराधना आहेत. या 4 आराधनामुळं आमच्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुणांना आम्ही प्राप्त होऊन या सगळ्या गोष्टींना प्राप्त होऊ शकतो. हे आचार्य भगवंतांचं कथन आहे म्हणून सांगितले. म्हणून आचार्य भगवान काय म्हणतात इथं आता पुढच्या गाथेमध्ये काय म्हणल्यात, संसार से भयभीत भी मुनी पार्श्वस्थ आदि के बार बार संसर्ग से सर्वप्रथम प्रीतियुक्त होता है. त्यांच्यासारखं संसर्ग आलेला त्याच्या मनामध्ये स्नेह वाढते, प्रेम वाढते त्यांच्याविषयी. अर्थात उनसे प्रीति करने लगता है, त्यांच्याबरोबर प्रीती प्रेम करायला लागतोय. प्रीति हो जाने से उनके प्रति विश्वास बन जाता है, आणि प्रीती झाल्यामुळे त्यांच्याविषयी विश्वास वाढतोय. उस विश्वास से उनका मन उन भ्रष्ट साधुओं के प्रति अनुरक्त हो जाता है और उनमें अनुराग हो जाने से अंत में स्वयं वैसा ही भ्रष्ट हो जाता है. अर्थात मन से भ्रष्ट होते ही वचन एवं काय से भी भ्रष्ट हो जाता है. मनानं भ्रष्ट झाल्यावर बाहेर काय राहणार आहे, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले त्यांच्या सारखं संसर्गामध्ये आणि संयोगामध्ये आम्ही जर आलो तर त्यांच्याविषयी हळूहळू प्रीती वाढायला चालते. हे करायला ते चांगलं आहे. बघा कसं चांगलं आहे, त्यांची व्यवस्था कशी आहे, सगळं त्यांना प्राप्त व्हायलंय, सगळं मिळालंय. मिळायसाठी दीक्षा घेतली वे, कशासाठी दीक्षा घेतली आम्ही, एक गोष्ट लक्षात घ्या, दीक्षा घेतली कल्याणासाठी. मिळायचं होतं तर घरात सगळं होतंच की मिळत होतं. घरातलं कशाला सोडलंय, एक सगळ्या व्यवस्था सोडलेल्या आहेत. पूर्वाश्रमीमध्ये ज्या व्यवस्था प्राप्त होत्या सगळ्यांना, त्या सगळ्या व्यवस्था आम्ही का त्याग केल्यात, याचं मूळ कारण आहे मला कल्याणाचा किंवा मोक्ष मार्ग मिळावा म्हणून. आणि इथं येऊन जर तेच करत असलो तर सगळ्या गोष्टींमध्ये मोह, आसक्ती, क्रोध, मान, माया, लोभा. बरेच जण दीक्षा, मी विचारलो 3 तिकीट काढले की मोक्ष मार्ग मिळतोय. कुठली तिकीट, एक हातात पिंचिकमंडल घ्यायचं, दुसरं प्रतिमाधारी बनणे, तिसरं शुद्ध सम्यक्ती बनणे, हे 3 तिकीट आहेत. मी म्हणतोय, मग बरेच म्हणतात महाराज सगळ्यांनी दीक्षा घेतले तर आहारच कसं करायचं, मग जेवायसाठी तुम्ही महाराज माताजी होणार आहे. महत्वाचे महाराज किंवा माताजी कशासाठी व्हायचं ही संकल्पना बघणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचे आम्ही महाराज माताजी बनणार आहे आमचा कल्याणाचा मोक्ष मार्ग सुकर व्हावा यासाठी. यालाच आचार्य भगवंतांनी ज्ञान वैराग्य म्हणले. नाहीतर वैताग वैराग्य लय आलतं, मशान वैराग्य लय आलतं, प्रसूती वैराग्य लय आलतं, ते तात्पुरतं येते आणि जाते. परंतु ज्ञान वैराग्य अशी एक संकल्पना आहे आचार्य भगवंतांनी सांगितलेली. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्ञान वैराग्य आल्यानंतर तो व्यक्ती संसाराविषयी भीतच राहतोय. आणि संसाराप्रती भीती म्हणजे मोक्ष मार्गाच्या जवळ जाणे. कधी 2 मार्गातला एक मार्ग निवडला की एक मार्ग कट होतोय. काय म्हणलो मी, 2 मार्गातला एक मार्ग निवडला की एक मार्ग कट आहे. सांगलीकडे चालला तर इकडे कधी जाणार आहे ही गोष्ट, मग मोक्षाकडे चालला तर संस्काराकडे जाणार आहे ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये याचं आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आचार्य भगवान म्हणून सांगितल्यात की मनानं जर भ्रष्ट झाला, त्यांच्या बार बार संपर्कामध्ये गेला, संगतीमध्ये गेला तर प्रीती स्नेह होणार आहे, त्यांच्याविषयी विश्वास वाढणार आहे आणि सारखं त्यांच्याबरोबर जाण्याचा भाव होणार आहे, त्यांच्याविषयी अनुराग वाढणार आहे. आणि अनुराग वाढल्यामुळे त्या मनामध्ये तो स्वतः सुद्धा भ्रष्ट होणार आहे. आणि मग निश्चित रूपानं मन भ्रष्ट झाले की वचन बी भ्रष्ट होणार आहे आणि काया बी भ्रष्ट होणार आहे, सगळे चारित्र्याच्या क्रिया. त्यामुळे आम्ही हे चिंतन करणं आवश्यक आहे. आचार्य भगवान पुढच्या गाथेमध्ये आणि परत त्याच गाथेला थोड्या उदाहरणाच्या माध्यमातून आणि गोष्टीच्या माध्यमातून चिंतन उदाहरण देऊन समजून सांगणार आहेत. शुभाशुभेन गंधेन मृत्तिका यदि वासस्ते तदा नान्य गुणैरन्न कत्यतां पुरुषः कथम. आचार्य भगवान इथं काय म्हणतात, यदि
सुगंध अथवा दुर्गंध के संसर्ग से मिट्टी भी सुगंधित या दुर्गंधित हो जाती है, अथवा अन्य वस्तुएं के गुणों या दुर्गुण से जब जड़ पदार्थ में भी परिवर्तन आ जाता है, तब चेतन आत्मा में परिवर्तन कैसे नहीं आवेगा, अवश्य ही आवेगा. उदाहरण देऊन काय सांगले बघा, माती असेल, ती माती की नाही सुगंधी पदार्थाच्या सानिध्यात गेली तर सुगंधित बनणार आहे. तीच माती की नाही जर दुर्गंधित पदार्थाच्या सानिध्यामध्ये गेली तर दुर्गंधित बनणार आहे. त्याचप्रमाणे आचार्य भगवान काय म्हणल्यात, त्या संसर्गामध्ये गेल्यानंतर जर दुर्गंधित आणि सुगंधित ती जड पदार्थ बनत असेल तर आम्ही चेतन आत्मा आहे त्यामध्ये परिवर्तन का होणार नाही, होणार आहे, 101% होणार आहे. म्हणून तशा संसर्गामध्ये आणि संपर्कामध्ये जायचं, गेल्याशिवाय राहायचं, जायचं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, या गुणामुळे आणि दुर्गुणामुळे जर जड पदार्थामध्ये परिवर्तन होत असेल तर आम्ही तर चेतन आत्मा आहे. आमच्यावर सारखं 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 त्याचे संस्कार झाले. आजपर्यंत आम्ही संसारात काय माहिती आहे, याचं मूळ कारण संस्कार आहेत. मूळ कारण संस्कार आहेत. महाराज संस्कार कसं हो, संसारात असण्याचं कारण संस्कार कसं आहे, होय संस्कारच आहेत. अनादी कालापासून संसाराचे संस्कार आमच्यावर आहेत. म्हणून आम्ही काय म्हणलो मी, अनादी कालापासून आमच्या आत्म्यावर संसार करण्याचे संस्कार आहेत. म्हणून अजूनपर्यंत संसारात आहे आम्ही. जोपर्यंत संसार करण्याचे संस्कार सुटणार नाहीत तोपर्यंत मोक्ष दिशेला आम्ही जाणार. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट करत असताना ज्या गोष्टी आम्ही चिंतनात मनात आणतोय त्याचं जर आमच्या जीवनामध्ये प्रत्यय आला तर आम्हाला जास्त समस्या. ती गोष्ट प्रत्यय म्हणजे की नाही, आम्हाला स्वतःला आमच्या जीवनामध्ये की नाही त्या गोष्टीला जाणवायला पाहिजे की ही गोष्टी चुकीच्या आहे ना, अशा पद्धतीनं होत्या. त्यावेळीच आम्हाला कळणार आहे. आम्ही याचं चिंतन करणार आहे. म्हणून आचार्य भगवान आणि परत सांगतात की आणि परत काय सांगायला, तीच गाथा पुष्ट करल्यात की बाबा सांगतोय सोडा सोडा सोडा, सोडल्याशिवाय सोडणार. आचार्य म्हणलेत हो, मी सांगायला. पुढे काय म्हणतात बघा, 352 नंबरची गाथा. शिष्टोपि दृष्ट संगेन विजहाती निजम गुणम नीरम किम नाग्नियोगेन शीलत्वम विमुच्यती. आचार्य भगवान काय म्हणतात, दृष्टजन के संसर्ग से सज्जन भी अपने गुण छोड़ देता है. क्या अग्नि के संसर्ग से जल निज शीतलत्व गुण को नहीं छोड़ देता, छोड़ ही देता है. काय सांगितले बघा, दृष्टजनाच्या संसर्गामध्ये सज्जन व्यक्ती सुद्धा कने आपले जे गुण आहेत चांगले ते सोडून देतोय. आता समजा बारका चांगला मुलगा आहे, त्याच्या घरात चांगले संस्कार दिले आहेत. कोण माणसं भेटली की जय जैन करायचं, भगवंतांना नमस्कार करायचं, महाराज भेटले की नमस्कार करायचे, माताजी भेटले की वंदामी करायचे, हे सगळे गुण शिकवल्यात. परंतु त्याच मुलगाला नाही थोडे दिवस नाही गल्लीतली काही मुलं जे नाही ज्यांची भाषा चांगली नाही त्यांच्या संपर्कात राहिले तर तो शिव्या द्यायला चालू करतोय. आणि की दृष्ट लोकांच्या संपर्कामध्ये जर नाही सज्जन जर आले तर त्यांनी त्यांचे गुण सोडतात म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितलंय. एक गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं आचार्य भगवान काय म्हणतात, ज्याप्रमाणे अग्नीच्या संसर्गामध्ये जर पाणी आलं, तुम्ही गॅसवर नाही जर भांडं ठेवला, गॅसवर भांडं ठेवला, त्यात पाणी ठेवलाय, गाळून घेतलाय, सांगाले हो, गाळून घेतलाय ठीक आहे, त्यात पाणी ठेवलाय आणि खाली अग्नी चालू केला तर त्या अग्नीच्या संपर्कामुळे ते पाणी तापणार आहे की नाही. त्याचा स्वभाव तो नाही, स्वभाव नाही त्याचा. पाण्याचा स्वभाव शीतलता आहे. काय पाण्याचा स्वभाव हा काय आहे, शीतल आहे. तेच की थंड शीतल. परंतु त्या संगतीमुळे आणि संपर्कामुळे तो आपला स्वभाव सोडून का नाही तो उष्ण स्वभावामध्ये पाणी गेलं. तसंच का नाही एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये जर अशा विपरीत लोकांच्या जर संपर्कामध्ये गेलो, जर जे दृष्ट आहेत त्यांच्या संसर्गामध्ये गेले तर आपले गुण सुद्धा निघून जाणार आहेत म्हणून सांगितलेले आहेत. आमचे गुण सुद्धा निघून जाणार आहेत म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा दृष्ट लोकांच्या संगतीमध्ये जायचं नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे. किती मग भविष्यात असं होईल दृष्ट लोकांच्या संगतीत गेल्यानंतर की आम्ही आमचे गुण बी सोडून देणार आहे. आमच्याजवळ चांगलं काय काय ते सगळं सोडून देणार. जसं आचार्य सन्मत सागर महाराज एक उदाहरण सांगायचे रामभाऊ आचार्याचं. रामभाऊ आचार्य म्हणजे जो दुसऱ्यांच्या
घरामध्ये ते नाही स्वयंपाक बनवायला जायचा कॉन्ट्रॅक्ट घेऊन, आणि तो महिलांच्या संपर्कात असल्यामुळे एक दिवस एका छोट्या घरामध्ये गेल्यावर काय झालं माहिती काय, एका दगडावर छोट्या झोपडीमध्ये नाही त्यांना स्वयंपाक बनवायचा होता. स्वयंपाक बनवायला लागल्यानंतर का नाही त्या ज्यावेळी अग्नी पेटवली तिथं अडगळीचं सामान लय होतं. त्या सामानात एक काळा सर्प होता. ते फास दिवशी बाहेर आल्यानंतर नाही सगळ्या महिलांनी पहिला बघितलं काळा सर्प नाग आलाय बाहेर. ती ओरडायला, अगं बाई पुरुषाला बोलवा, पुरुषाला साप बोलवा. ते रामभाऊ आचार्य बी उठते आणि ते बी म्हणते वय पुरुषाला बोलवा, साप आलाय. ह्यो कोण होता? कारण तो महिलांच्या संगतीत राहून का नाही ते विसरलेला मी पुरुष आहे म्हणून तो मी म्हटला. असं नाही दृष्ट लोकांच्या संगतीमध्ये संपर्कामध्ये आम्ही आलो तर आमचे गुण बी विसरून जातोय. काय करायचं आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन आणि मनन जीवनामध्ये जेवढ्या प्रमाणात करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे. आणि परत दृष्टांच्या संपर्कामुळे काय काय होतं हे आता उदाहरण देऊन आणि परत समजावून सांगायला सोडणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही मनात बसवून घेत नाही की दृष्ट लोकांची मी संगती सोडणार नाही तोपर्यंत महाराज सांगणारच आहेत. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी सांगायत. परत आणि सांगतात 353 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून, लाघवम दृष्ट संगेन शिष्टोपी प्रतिपद्यते किम न रत्नमयी माला स्वल्पार्धा शवसंगता. तर आचार्य भगवान काय म्हणतात, आचार्य भगवान इथं सांगत आहेत, दृष्ट के संपर्क से शिष्ट पुरुष भी लघुता को प्राप्त हो जाता है. क्या रत्न निर्मित माला भी शव के संपर्क से अल्प मूल्य वाली नहीं हो जाती, अवश्य हो जाती है. काय सांगितले बघा, दृष्टाच्या संपर्कामुळं जो शिष्ट पुरुष आहे तो नाही त्याची जी गुणामध्ये नाही वाढत आहे, जो गुणामध्ये मोठा आहे ते सुद्धा त्याचं कमी होतंय, तो बारका बनतोय. मोठा असला तरी बारका बनतोय. कशामुळं? त्या दृष्टांच्या संपर्कामुळं. जसं सांगितलंय की रत्नानं निर्मित जरी की नाही माळा असेल आणि ती जर मड्यावर घातली तर त्याची किंमत राहणार आहे? किती बी सोन्याची घाला, मोत्याची घाला, रत्नांची घाला, कशाची बी घाला, त्या शवाच्या नाही सानिध्यामध्ये संपर्कामध्ये आल्यामुळे त्या माळेची किंमत आहे ती कमी होणार आहे. कोणी विचारणार नाही, कोणाला हात बी लावत नाही. आता रस्त्यात जरी की नाही त्या शवावर टाकलेले पैसे पडलेले असले, त्याला गुला लागले तर कोण हात लावू नको, मड्यावर टाकलेलं आहे म्हणतात. का? कारण की त्या संपर्कात आल्यामुळं त्या पैशाची किंमत शून्य झाल्या. तसंच दृष्टांच्या संसर्गामध्ये आणि संपर्कामध्ये शिष्ट पुरुष झाला तर त्याची किंमत निघून जाते म्हणून हे आचार्य भगवान त्यांनी सांगितलं. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं आज बऱ्याच मुली नाही आम्हाला प्रश्न करतात, बऱ्याच मुली आणि मुलं तरुण, की महाराज आम्ही सर्व्हिसला गेल्यावर किंवा कॉलेजला गेल्यावर, आम्ही ज्यावेळी सर्व्हिसला जातोय कॉलेजला जातोय त्यावेळी बऱ्याच मित्रांची संगती आल्यानंतर त्या मित्राच्या संगतीमध्ये वाईट गुण सवयी ते लागतात, त्यावेळी तुम्ही म्हणताय ती सवयी सोडा. परंतु जर त्या मित्रांच्या संगतीत गेले नाही तर ती मित्र टॉर्चर करतात. परंतु एक मला सांगायचं आहे, त्या मुलांना मी हेच उत्तर देतोय की एक गोष्ट लक्षात घ्या, ती संगती जर वाईट असेल तर ती संगती कशाला पाहिजे आम्हाने? सगळे जरी मित्र तुटले तरी, सगळे मैत्रिणी तुटले तरी चालतंय. कारण की काय सांगालोय, त्यांची संगतीच वाईट आहे. आम्हाने जर आमच्या जैनत्वाचं पालन करून देणारी जर ती संगती नसेल तर त्या संगतीचा आम्हाला उपयोग काय आहे? ज्या संगतीमुळे आमच्या जैनत्वाचं पालन किंवा जैनत्व व्यवस्थित पद्धतीने पालन नाही, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन दे, तीच संगती आम्हाला योग्य आहे. उलट आम्ही कुणाच्या संगतीत गेल्यानंतर आमच्या आचरणामुळे, जैनत्वाच्या आचरणामुळे दुसरी लोक नाही जैनत्वाचं आचरण करायला पाहिजे अशी आमचं आचरण पाहिजे. आजकाल उरपाट चालू आहे. आमचे श्राविका, आमची मुलं, आमची मुली दुसऱ्याच्या संगतीत जाऊन जैनत्व सोडाले. एक गोष्ट लक्षात घ्या, इथं आचार्य भगवंताने तेच सांगितले, काय झाले तर आम्ही अशा संपर्काला सोडाच, किती निचुरूपानं दृष्ट आहेत, त्यामुळे आमचं जी किंमत आहे ती कमी होईल, अशा संगतीला तुम्ही सोडूनच टाका म्हणून सांगितलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे, आचार्य भगवंत सांगितले. आणि परत आचार्य भगवान काय सांगतात, आणि परत तेच आणि उदाहरण देऊन आणि परत एक उदाहरण देऊन पटवून सांगायल्यात. संयतोपी जनरिदृष्टो दृष्टानामिह संगत शिरपा ब्राह्मण शोंडानामिव शंकते. तर आचार्य भगवान काय म्हणतात, दृष्टों की संगति में आया हुआ संयमी मुनि भी लोगों द्वारा दृष्ट ही माना जाता है. काय म्हणले बघा, जैसे कि दुग्ध पीने वाला ब्राह्मण मद्यपायी के संपर्क से
मध्य पायी रूप ही शंकित किया जाता है. उदाहरण काय दिले तिथं आचार्य बघून सांगतात, दृष्टाच्या संगतीमध्ये आलेला का नाही संयमी मुनी सुद्धा, चांगला मुनी सुद्धा का नाही काय दृष्ट मानला जातोय, कारण त्यांच्या संगतीमध्ये आहे, याच्यामुळं मानलं जातोय. की जे उदाहरण काय दिलंय, जसं ज्याप्रमाणे की नाही दूध पिणारा ब्राह्मण असेल आणि तो जो नाही दारू पिणाऱ्याच्या संगतीमध्ये गेला तर त्याला दारुडाच म्हणलं जाते. आता मला सांगा, दारू पिणारा व्यक्ती आहे, त्याचा दोष आहे, त्याच्या घरच्यांचा काय दोष आहे, परंतु त्यांच्यावर आरोपित करताना सुद्धा नाही तशा पद्धतीने केलं जाते. किती जणांना ते त्या एका दृष्टामुळे काय काय बोलून घ्यायला लागते. काय म्हटलं जाते, ही कुणाची पत्नी दारुड्याची, ही मुलं कुणाची आहेत दारुड्याची, पण ती मुलं पित्यात, पत्नी पित्यात नाही पेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, त्याची दृष्टाची संगती त्यांच्या संपर्कात ते असल्यामुळे नाही या गोष्टी सगळ्या होत्या. आणि मला एक गोष्ट लक्षात महत्वाची घ्या, तो ब्राह्मण जरी दूध पिणारा जरी ब्राह्मण असला त्याच्या संपर्कात जायची काय गरज आहे. मग तुमच्यावर आरोप होणारच की तुम्ही सुद्धा त्याच्या संपर्कात जाताय म्हणजे तुम्ही तेच पित असणार आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. कुणाच्या बाबतीत ह्या गोष्टी बोलायला नाही, हे सामूहिक चालू आहे. मी सांगाले आम्ही पुरुषार्थ करायला पाहिजे, योग्य आहे, मान्य आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणून जेवढ्या प्रमाणात का नाही जे जैन श्रावक आहेत ते जैन श्रावकांनी का नाही आपल्या जी जवळ आपल्या घरातली समाजातली जी बांधव असतील, श्रावक श्राविका असतील, मुलं मुले असतील, यांना कुठल्या संपर्कात जायचं, कुणाची मैत्री करायची, कुणाची करायची नाही, ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगायला पाहिजे. नाही भविष्यात सांगितलं तर ऐकत नसतील तर भविष्यात जी गोष्टी होणार आहे त्याला सामोरे जावा, मग भोगायला तयार व्हा. आम्हाला काय, ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडणार, त्या थांबणार नाहीत. अशा जर संपर्कामध्ये गेला असेल तर अशा गोष्टी होणारच आहे. तुम्हाला दुष्ट मानलं जाणार आहे एक दिवस आणि तुम्ही दुष्ट होणार आहे, हे लिहून ठेवा. आणि आचार्य भगवंतांचं कथन आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही बी तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टीचं चिंतन करावं, या सगळ्या गोष्टी आपल्या अंमलात आणाव्या, मी एवढीच भावना करतोय. आणि आचार्य भगवंतांनी ज्यांची संगती करायची नाही सांगितलंय त्यांची संगती करू नका. अजून कुणाची संगती करायची हे पुढे सांगतील. त्यामुळं जे सांगितलंय तेवढं जीवनामध्ये पालन करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घेण्याचा भाव करावी एवढी भावना करतो. आणि वाणीला तो जे बोला आचार्य भगवान श्री